नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून अमित चव्हाण यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. ते म्हणतात, स्वतःला स्वीकारणं हा यशस्वी आणि आनंदी जीवनाचा मंत्र आहे. कसा? ऐकूया. आपल्या आजूबाजूच्या समाजातनं आपल्याला कायम कोणत्या ना कोणत्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होत असतो, हो ना? लोक काय म्हणतील हा प्रश्न आपलं आयुष्य कधी हळूहळू उचलून घेतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही हो. पण हे असं दुसऱ्यासाठी जगणं कधीच आपल्याला समाधान देत नाही. म्हणूनच स्वतःला स्वीकारणं, आत्मसन्मान राखणं याचं महत्त्व आपल्या यशस्वी आणि समाधानी आयुष्याचा पाया आहे. आता ही आत्मस्वीकृती म्हणजे नक्की काय? तर स्वतःच्या चांगल्या वाईट गोष्टींसकट स्वतःला स्वीकारणं म्हणजे आत्मस्वीकृती. अगदी साधं सांगायचं ना तर मी जसा आहे किंवा मी जशी आहे तशी ठीक आहे हे मनापासून मान्य करा. जेव्हा आपण आपले दोष आणि चांगल्या गोष्टी समजून घेतो ना तेव्हा आपल्यात आत्मविश्वास येतो आणि हाच आत्मविश्वास आपल्याला मोठं होण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आपण स्वतःला मान्य केलं ना की मग बाहेरून येणाऱ्या नकारात्मक गोष्टी आपल्याला कमी त्रास देतात. मग नैराश्य, चिंता यासारख्या मानसिक ताणांपासून दूर राहता येतं. आणि या सगळ्याबरोबर आपल्याला स्वतःवर प्रेम करणं आणि आनंदी राहणं हे शिकायला मिळतं. मानसिक आरोग्य सुधारलं ना की आपोआपच आपलं आयुष्य जास्त छान होतं, चांगलं होतं. आता आजूबाजूच्या काही लोकांना कधीही काहीतरी बोलायचंच असतं. कधी तुम्ही कमी करता, कधी जास्त करता. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय ना हे जास्त महत्त्वाचं असतं. हे कायम आपण लक्षात ठेवायला हवं. कोण काय बोलतंय, का बोलतंय आणि त्याचा उपयोग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याकरता होतोय का हे आधी तपासायला हवं. लोकांना नेहमीच उत्तर देणं हे काही गरजेचं नसतं. पण जर तशीच गरज पडली तर आत्मविश्वासानं आपलं मत आपल्याला शांततेत मांडता यायलाच हवं. आता स्वतःला स्वीकारायचं कसं? तर आत्मचिंतन करायचं. त्यासाठी म्हणजे स्वतःचं मन तपासायचं. आपल्यात काय चांगलं आहे, आपल्याला स्वतःमध्ये काय सुधारणा घडवून आणायची आहे यावर विचार करायचा. लोकांनी आपल्याला कितीही वाईट म्हटलं ना तरी आपली चांगली बाजू काय आहे हे आपण स्वतः जाणून घ्यायचं. आपलं मन आनंदी ठेवण्यासाठी वाचन करायचं, ध्यान करायचं किंवा ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात, प्रेरणा देतात त्या गोष्टी करायच्या. आणि शेवटी स्वतःसाठी जगायचं. आजूबाजूचे लोक किती नाकारतील पण आपण स्वतःसाठी उभं राहिलो ना तरच आपलं यश आणि आनंद जपता येईल आपल्याला. स्वतःला स्वीकारणं म्हणजे काही आपली कमजोरी नाही आहे, तर आपल्या दृढ मनाची ओळख आहे ती. मग आत्मचिंतन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मप्रेरणा वापरून स्वतःतले गुण दोष आपण समजून घेऊया, स्वतःवर प्रेम करूया आणि आयुष्य बिनधास्त जगूया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.